नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो MPSC वाला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा नवीन पॅटर्न आल्यापासून मॅक्झिमम विद्यार्थी महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो कुठे ना कुठे आता संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेकडे क्लिअर टू क्लिअर वळलेला आहे. याच कंबाईन ग्रुप बी म्हणजे PSI, STI, ASO अशा विविध पदांनी भरलेली परीक्षा. तर त्या पदासाठी फॉर्म अप्लिकेशन जे आहे MPSCच्या वेबसाईटवर आता उपलब्ध झालेले आहे. डायरेक्ट पॉईंटवर येऊया की आजचा जो व्हिडिओ आहे तो पहिल्या अटेम्प्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांनी नव्यानेच आपला प्रोफाईल तयार केलेला आहे किंवा KYC केलेला आहे आणि त्यांना पहिल्यांदाच आपल्या पहिल्या फर्स्ट अटेम्प्टसाठी पहिल्या प्रयत्नासाठी त्यांना फॉर्म नका भरायचा आहे. तर एकदम सिंपल प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम MPSConline.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. मग MPSCच्या वेबसाईटवर नाही, MPSCच्या समोर MPSConline.gov.in स्पष्टपणे तुम्हाला जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर हे बघू शकता. तुम्हाला एनलार्ज करू नका. तुम्हाला इथे दाखवेल की हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचं जे तुम्हाला पेज दिसत आहे MPSC, आणि इथे तुम्हाला लॉग इन इथे तुम्हाला लॉग इन दिसत आहे. लॉग इन आहे की नाही, याला एनलार्ज करून दाखवतो मी. लॉग इन, तर हे जे पेज तुम्हाला दिसत आहे लॉग इन, आणि या लॉग इनमध्ये इथे दिलेलं आहे रजिस्टर्ड ईमेल ID और मोबाईल नंबर आणि खाली नाही का पासवर्ड. तर हे जे पेज आहे या पेजला आपण MPSConline.gov.in वर, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्याखाली तुमचं लॉग इनचं हे लॉग इन आणि रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर, तुम्ही ईमेल ID किंवा मोबाईल नंबरने लॉग इन करा, काही प्रॉब्लेम नाही, कारण दोघांचे चॉईस उपलब्ध आहे. आणि पासवर्ड मात्र तुम्हाला कन्फर्म माहीत असला पाहिजे. ज्या क्षणी तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही योग्य पासवर्ड टाकला आणि लॉग इन नावाच्या ही जी ही ब्ल्यू कलरचं जे आयकॉन आहे लॉग इनचं, याला तुम्ही क्लिक केल्यानंतर लगेच तुमचं लॉग इन तुमचं लॉग इन होण्यासाठी तुम्ही लॉग इन झाल्यानंतर इथे मेसेज येईल तुम्हाला लॉग्ड इन सक्सेसफुली म्हणून. ठीक आहे, ग्रीन कलरचं तुम्ही हे बघत आहे एक म्हणजे काही सेकंदासाठी असा एक नका आयकॉन येतो, ब्लिंक होतो, जो सांगतो की ग्रीन कलर म्हणजे ओके सक्सेस आहे, लॉग्ड इन सक्सेसफुली, तुमचं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. मग याच MPSConline.gov.in या सेकंड पेजवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तुम्हाला लोगो दिसणार, आणि इथे जे वेगवेगळे आयकॉन आहे ते आयकॉन बघा, होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन अप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डंट आणि लॉगआउट. यापैकी तिसऱ्या नंबरचं जे हे आहे, तिसऱ्या नंबरला ऑनलाईन अप्लिकेशन. ऑनलाईन अप्लिकेशन, या ऑनलाईन अप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये बिलकुल पडायचं नाही की अनेक विद्यार्थी प्रोफाईल क्रिएशन किंवा माय अकाउंट, आता याची काही गरज नाही. तुम्ही तुमचं अकाउंट तयार केलेलं आहे, तुमचं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे, तुम्ही KYC केलेलं आहे, आणि KYC करून नका तुम्ही आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून तुम्ही सगळ्या गोष्टीला मंजुरी देऊन त्याला सबमिट आणि लॉक करून टाकलेला, लॉक, तर तुमचा प्रोफाईल लॉक झालेला आहे. त्यामुळे आता इतर कोणताही टाइमपास न करता सरळ पहिले लॉग इन करा, जे आता तुम्हाला सांगितलं मी, ईमेल ID किंवा मोबाईल नंबरने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर लॉग्ड इन सक्सेसफुली असा मेसेज येईल, आणि लॉग्ड इन सक्सेसफुल मेसेज आल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन हा तुम्हाला आयकॉन दिसेल, ऑनलाईन अप्लिकेशन. सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, जे थर्ड नंबरचं तुम्हाला नंबर पण देऊन देतो इथे. पहिल्या नंबरवर नाही का होम आहे, सेकंड नंबरवर नका तुम्हाला दिसणार ते म्हणजे प्रोफाईल क्रिएशन. थर्ड नंबरवर आहे ऑनलाईन अप्लिकेशन, थर्ड नंबरवर. तर याच थर्ड नंबरवर तुम्हाला आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ऑनलाईन अप्लिकेशन. ऑनलाईन अप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये जाणार आणि तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याच या तुम्ही पेजवर येसाल, जिथे विविध पदांची तुम्हाला जाहिरात पाहायला भेटेल, विविध पदांची. जसं तुम्हाला काही लोकांना आता व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण मी वाचून दाखवतो इथे. असिस्टंट डायरेक्टर ग्रुप बी इन द डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी अँड म्युझियम, वरिष्ठ संशोधन अधिकारी गट आदिवासी संशोधन विभाग. याच्यामध्ये सर्वात शेवटचं बघा, यामध्ये 1 तारखेला 1 ऑगस्ट 2025 म्हणजे 1/8/2025 इथे तारीख पण आहे, 1/8/2025 या तारखेला. आणि जाहिरात क्रमांक जी आहे 117/2025. म्हणजे काही विद्यार्थ्यांना जाहिरात शोधताना जरी अडचण गेली तर तुम्ही बघून घ्या, या MPSCच्या आपण नका ऑनलाईन अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जाहिरात क्रमांक 117/2025 आणि 1/8/2025 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 ही ॲड आहे. आणि समोर इंग्रजी आणि मराठी दोन्ही याच्यात लिहून आहे, महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम 2025.
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 म्हणजे तुमच्या एक्झामचं नाव तुम्हाला एवढं माहितच आहे. आणि समोर व्ह्यू म्हणून लिहिलं, व्ह्यू ब्ल्यू कलरचा आयकॉन बघा, जिथे माझं हे नाही का, जिथे मी तुम्हाला सर्कल केलेलं आहे इथे व्ह्यू नावाचं बटनचा व्ह्यू आयकॉन, त्या व्ह्यूवर क्लिक करा. त्या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर तुमच्या समोर नाही का तुमचं स्वतःचं नाही का एक नाही का जे हे आहे तुमच्या प्रोफाईलच्या बद्दल तुम्हाला माहिती येणार, प्रोफाईलच्या बद्दल. आणि इथे स्पष्टपणे नाही का एक माहिती दिलेली आहे, स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन म्हणजे तुम्हाला फॉर्म कोणत्या तारखेपासून अप्लाय करायचे आहे, तर 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून. लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन 21 ऑगस्ट आहे म्हणजे तुमच्याजवळ 20 दिवस आहे. आणि आजची तर 5 तारीख आहे म्हणजे तुमच्याजवळ आता मोजकेच 15 दिवस राहिलेले आहे, 15 दिवस. लास्ट डेट ऑफ चलान किंवा फी 25 तारखेला भरता येत तुम्हाला लास्ट डेट. आणि फी अप्लिकेबल जी आहे 294 रुपये कॅटेगरीसाठी, आणि ऑब्वियस आहे ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी यापेक्षा जास्तच असेल. आता इथे ओके, इथे ना का एक ब्ल्यू कलरचं तुम्हाला पुन्हा आयकॉन दिसतंय, ब्ल्यू कलरचं. हे बघा, हे जे ते ब्ल्यू कलरचं आयकॉन आहे याच्यावर मी तुम्हाला डबल नाही का हे करतोय, एक व्हाईट कलरनी आणि ग्रीन कलरनी 2 सर्कल केलेले आहे. इथे चेक इलिजिबिलिटी म्हटलं आहे, चेक इलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहे किंवा नाही. चेक इलिजिबिलिटी यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर नका चेक इलिजिबिलिटी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नका लक्षात नका तुम्हाला इथे ग्रीन लेटरमध्ये लिहून येईल, जर तुम्ही म्हणजे पात्र असाल तर यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला लिहून येईल खालीच आहे की नाही की यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर द पोस्ट असं देऊन आहे. मग यानंतर लगेच इकडे सुद्धा नका एक आयकॉन आहे बाजूला, अप्लाय नावाचं. ओके, अप्लाय APPLY अप्लाय, तिथे क्लिक करा. ओके, तिथे क्लिक करा अप्लायच्या याच्यावर. आणि मग तिथे अप्लायच्या याच्यावर केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही नाही का अजून एका पेजवर ओपन होसाल. तिथे तुमचा आधार नंबर, तुमचं नाव वगैरे हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. आणि उजव्या साईडला इथे तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचं. सेंटर प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम 1 एक्झाम सेंटर. एका व्यक्तीला एकच एक्झाम सेंटर सिलेक्ट करता येईल, हे लक्षात घ्या. एका व्यक्तीला एकच एक्झाम सेंटर. इथे एक्झाम सेंटर सिलेक्ट द एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस. अँड नोटमध्ये दिलेलं आहे स्पेशली ब्ल्यू कलरच्या याच्यात हायलायटिंगमध्ये, प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम 1 एक्झाम सेंटर. एका विद्यार्थ्याला एकच एक्झाम सेंटर. तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ABCD या इंग्रजी लेटरप्रमाणे तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं नाव पाहायला भेटेल. त्याप्रमाणे तुम्ही सेंटर सिलेक्ट करू शकता. जसं ए क्लिक केल्यानंतर पहिलेच येणार तुम्हाला अहिल्यानगर, मग दुसरं येणार अकोला आहे की नाही. अशा प्रकारे ABCD हे चालू होणार. इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सेंटर निवडा. फॉर एक्झाम्पल मी अकोला सेंटर निवडलं, अकोला असं निवडलं समजा, अकोला. त्यानंतर इथे डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन. या डिक्लेरेशनमध्ये पहिलाच एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये क्लिक करा. बॉक्समध्ये छोटा क्लिक केलं की नंतर तुम्ही एकदम खाली येणार, खाली. आणि त्यावर नका तुम्हाला तोच या बॉक्सला जे आपण क्लिक केलं, या बॉक्सला क्लिक केल्यानंतर तुमचं नाव राहील, जसं इथे नाव देऊन आहे तर या नाव तुमचं डिक्लेरेशन राहील. डिक्लेरेशन त्यात वाचण्यात काही टाइमपास करू नका, त्यामध्ये फक्त क्लिक करा. आणि खाली इथे नका डेट दिसणार तुम्हाला, डेट. आणि लोकेशनमध्ये तुमचं नका अकोला वगैरे जे काही तुम्ही आहे तर इथं अकोला टाकून द्या, तुम्ही जिथून फॉर्म भरत आहे तिथून. त्यानंतर तुमची सिग्नेचर पण तुम्हाला पाहायला भेटेल, सिग्नेचर याच्यामध्ये. आणि खाली नाही का सबमिट अँड पे फी आहे, सबमिट अँड पे फी, त्याच्यावर क्लिक करा. सबमिट अँड पे फीवर आल्यानंतर तुम्हाला एक वेळा पुन्हा वॉर्निंग येईल की तुम्ही फी भरण्यापूर्वी म्हणजे कन्फर्म आहे का, त्याला कन्फर्म करा. आणि ऑब्वियस आहे मग नका तुम्हाला ऑनलाईन प्रकारे जी फी भरायची आहे, तर ऑनलाईन प्रकारच्या फी भरताना तुम्हाला सगळे चॉईसेस उपलब्ध होतील की तुम्हाला ATM कार्डने फी भरायचं आहे किंवा तुम्हाला डायरेक्टली कोणत्या म्हणजे गुगल पे किंवा फोनपे या नाही का पेमेंट याच्यावर नका तुम्हाला फी भरायची आहे आता पेमेंट प्लॅटफॉर्मवर. तर इथे सबमिट अँड पे फीमध्ये क्लिक करा. आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की त्या SBI मध्ये फिजिकली जाऊन ऑनलाईन चलन भरण्यापेक्षा SBI मध्ये नका फिजिकली स्वतः उपस्थित राहून ऑफलाईन चलान भरण्यापेक्षा ऑनलाईन नका फी भरण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र वगैरे असेल, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे वगैरे असेल तर त्यांना तुम्ही पैसे देऊन द्या, पण त्यांच्या अकाउंटमधून नका पेमेंट वगैरे करून टाका, कारण हे सेफ आहे थोडं आणि तुमचा टाइम पण वाचेल. आणि या सबमिट आणि पे फी केल्यावर ज्या प्रकारे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, म्हणजे काही विद्यार्थी इथे थोडंसं हे करू शकतात, थोडंसं म्हणजे की सर आम्ही ऑनलाईन फी कशी करायची याच्यापुढे आम्हाला अनुभव नाही. प्रत्येकाला अनुभव आहे, प्रत्येकाला. ज्या प्रकारे आपण Amazonची, फ्लिपकार्टची शॉपिंग करतो आणि त्याप्रमाणे नका जसं आपलं माहिती भरतो आपण, मग आपण आपला मोबाईल नंबर किंवा आपले ATM कार्डचे नका शेवटचे नंबर आणि तो नका बाकीचे नंबर वगैरे टाकतो, त्याच प्रकारची सगळी सुविधा इथे उपलब्ध आहे.
तर सबमिट अँड पे फीवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन फी भरा. ऑनलाईन फी भरल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं की तुम्हाला ना का एक रिसिप्ट येईल आणि ती रिसिप्ट नका तुम्ही नका डाउनलोड करून घ्या. नक्कीच डाउनलोड करा रिसिप्टचं नका 5-10 रुपये खर्च झाले तरी चालतात, पण तुम्ही नका जी रिसिप्ट नका एकतर मोबाईलमधून फॉर्म भरत असाल तर त्याला डाउनलोड करून घ्या, किंवा तुम्ही कम्प्युटर सेंटरवर जाऊन फिजिकली फॉर्म भरत आहे म्हणजे एखाद्या कम्प्युटर सेंटरवर, तर तिथून नका 5-10 रुपयाची एक प्रिंटची कॉपी काढून घ्या, हार्ड कॉपी विद्यार्थी मित्रांनो. आणि पुन्हा परत नका पुन्हा तुम्ही परत नका तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात, माय अकाउंटमध्ये माय अकाउंटमध्ये, की जो हे इथे नका माय अकाउंटचं माय अकाउंटचं जे ऑप्शन आहे, तर या माय अकाउंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुम्ही नका माय अकाउंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही ज्या परीक्षेसाठी एक्झाममध्ये अप्लाय केलेला आहे या कंबाईनच्या याच्यावर, तिथे फी समोर ग्रीन लेटरमध्ये फी कंप्लीटेड पेमेंट पेमेंट कंप्लीटेड सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल आणि तुमचा फॉर्म भरला गेला असं त्याचा अर्थ होईल. तर एकदम सोपी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीही काळजी करायची गरज नाही. एक वेळा पुन्हा तुम्हाला रिवाईज करून देतो सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे फास्टमध्ये, की सर्वप्रथम तुम्ही mpsconline.gov.in वेबसाईटवर गेले, मग तुम्ही लॉग इन तुमचं होईल. लॉग इनमध्ये मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीने तुम्ही लॉग इन केलं, तुमचा पासवर्ड टाकला, त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा येईल, ते कॅप्चासुद्धा तुम्ही योग्य टाकल्यानंतर इथे स्पष्टपणे लिहून येईल लॉग इन सक्सेसफुली, की तुमचं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. मग इतर कुठेही टाइमपास न करता 6 आयकॉन तुमच्या डोळ्यासमोर आहे, होम, प्रोफाईल क्रिएशन आणि नंबर 3वर आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर नंबर 3च्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जेवढ्याही सध्या उपस्थित ॲडव्हर्टिजमेंट आहे, जाहिराती आहे, त्या येतील. या जाहिरातीमध्ये सध्या सर्वात शेवटी 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला आलेली जाहिरातीचा क्रमांक सुद्धा तुम्हाला सांगितलं मी, 117/225. 117/2025 असं लिहिलेलं आहे तिथे, 117/2025. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट तुमच्या एक्झामचं नाव दिलेलं आहे जाहिरातीचं, म्हणजे ओळखण्यासाठी फार सोपी आहे, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. त्याच्या बाजूला एक बटन आहे VIEW व्ह्यू. या बाजूला इथे बटन आहे VIEW ब्ल्यू मध्ये, त्या व्ह्यूवर क्लिक करा. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अजून नका एका पेजवर असाल आणि त्या पेजमध्ये इथे नका तुमची म्हणजे तुमचा फॉर्म भरण्याची डेट, लास्ट डेट, चलान भरण्याची लास्ट डेट सगळं लिहून आहे आणि तुम्हाला किती रुपये चलान लागेल त्याचा पण आकडेवारी लिहून आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहे तर कॅटेगरीवाल्यांना 294 रुपयाची हे आहे म्हणजे फी आहे. मग इथे चेक इलिजिबिलिटी म्हणून नका ब्ल्यू कलरचं स्पष्टपणे आयकॉन आहे, चेक इलिजिबिलिटी, यावर क्लिक करा. जर तुम्ही इलिजिबल असेल तर सरळ यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर द पोस्ट असं म्हटलेलं आहे. मग त्याच बाजूला इथे अप्लाय APPLY एकदम सिंपल इंग्रजीमध्ये अप्लाय, त्याच्यावर क्लिक करा त्या ब्ल्यू याच्यावर आयकॉनवर, आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येसाल एका पेजवर. त्या पेजमध्ये तुमची सगळी माहिती वगैरे दिलेली आहे, पण तिथे ना बघता उजव्या साईडला तुमच्या राईट हँड साईडला इथे दिलेलं आहे सिलेक्ट एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. एका व्यक्तीला एकच एक्झाम सिलेक्ट करता येईल, एकच एक्झाम सेंटर सिलेक्ट करता येईल. त्यामुळे विचारपूर्वक करा की तुम्ही एक्झाम घरच्या सेंटरहून देणार आहे की तुम्ही सध्या जिथे स्टडी करत आहे त्या सेंटरहून देणार आहे की नाही. आणि त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये सिंपल क्लिक करा, बाकी तेवढं मोठं इंग्रजी वाचत बसू नका. आणि ते क्लिक केल्यानंतर शेवटी सबमिट अँड पे फीवर क्लिक करा. सबमिट अँड पे फी नंतर जी प्रोसेस आहे ती तशीच आहे जशी आपण Amazon, फ्लिपकार्ट बाकी याच्यावर आपण शॉपिंग करतो, त्यामुळे गडबड गोंधळाची गरज नाही. फक्त एवढं आहे की तुम्ही फी पे केल्यानंतर तुमची फी सक्सेसफुली पेड झालेली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मोबाईलवर असेल तर प्रिंटआउट काढा जर तुम्ही बाहेर फॉर्म भरला असेल तर, आणि ती प्रिंटआउट राहू द्या, कारण त्याच्यानंतर नका लगेच काही वेळानंतर तुमच्या प्रोफाईलवर अपडेट होऊन जाईल. जेव्हा तुम्ही माय अकाउंटवर जासाल माय अकाउंट, तर तुम्हाला एक्झामच्या नावासमोर फी पेड म्हणून ग्रीन लेटरमध्ये असेल, बस तुमचं काम झालं. तेवढ्या सिंपल प्रोसेसमध्ये तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्रोफाईल तयार केलेला आहे, KYC केलेला आहे आणि त्यांनी प्रोफाईल सबमिट करून लॉक केलेला आहे, त्या लोकांना डायरेक्ट हा फॉर्म भरता येईल. ज्यांची अजूनही KYC प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा ते मोबाईल नंबर, आधार नंबर तो अजूनही त्यांचा नका जो म्हणजे प्रोसेस नका अजूनही त्यांची पेंडिंग आहे, त्यांनी पहिले ते कर्तव्य पूर्ण करून घ्या. परंतु लक्षात ठेवा तुमच्याजवळ फक्त 21 तारीख लास्ट डेट आहे. खतरो के खिलाडी बनून शेवटी 19, 20, 21 तारखेला भरू नका. आयोगाच्या वेबसाईटची पहिलेपासून प्रसिद्धी आहे की शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आयोगाची वेबसाईट किंवा संकेतस्थळ हे फारच जास्त हँग होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरणं होत नाही.
तरी पण काही खतरोके खिलाडी असतात जे 20 तारखेला किंवा 21 तारखेला रात्री फॉर्म भरायला जातात शेवटी. कृपया करून असं करू नका. तुम्हाला भरपूर वेळ आहे. आजपासून अजूनही तुमच्याजवळ 15 दिवस आहे. या 15 दिवसामध्ये लवकरात लवकर भरून टाका, येणाऱ्या 4-5 दिवसातच. आणि अत्यंत सोपी प्रोसेस आहे. जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटात फॉर्म भरणं होतं. 3 ते 4 मिनिटात फक्त क्लिक करणं जाणं आहे. कोणतंही फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही, फक्त क्लिक करत चला. आणि स्वतःहून तुम्हाला काही अपलोड करायचे नाही, डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही. ते सगळं झालेलं आहे प्रोफाईल क्रिएशनमध्ये. आता फक्त क्लिक करत जाणे. आणि सरते शेवटी फी ती सुद्धा ऑनलाईन भरणे. आणि ज्या लोकांना SBIमध्ये चलानद्वारे फी भरायची आहे, ऑब्वियस आहे, तुम्ही नका परीक्षेच्या याच्यामधून नका त्या चलानच्या ऑप्शनवर क्लिक करा फीमध्ये. आणि त्या चलानची कॉपी आल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन मग बँकेमध्ये तुम्ही कॅश पैसा भरायला जाऊ शकता. पण शक्यतोवर ऑनलाईन फी भरण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजूनही काही आवश्यकता अशी काही वाटली, काही प्रश्न वगैरे राहिले, नक्की कमेंट करा. आम्ही तुमच्या कमेंटचे सुद्धा रिप्लाय करू, नेहमीच करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.